आज आपण एका अशा भक्ताची गोष्ट ऐकणार आहोत ज्याच्यासाठी असं म्हणतात की साक्षात देव थांबले. हो, ही गोष्ट आहे भक्त पुंडलिकाची. हाय की नाही विचार करण्यासारखा प्रश्न. असं कुठलं कर्तव्य असेल जे इतकं मोठं आहे की खुद्द परमेश्वर सुद्धा थांबायला तयार होतील? ह्या प्रश्नाचं उत्तर ना एका फारच अद्भुत कथेत लपलेलं आहे. चला तर मग जाऊया थेट पंढरपूरला, चंद्रभागा नदीच्या काठावर. तिथे आपल्याला दिसतात भगवान विष्णू एका विटेवर उभे. पण ते असे का उभे आहेत? काय आहे या मागचं रहस्य? चला पाहूया. बरं, देव का थांबला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या माणसाला समजून घ्यावं लागेल ज्याच्यासाठी ते थांबले होते. या सगळ्या दैवी रहस्याच्या मुळाशी आहे एका सामान्य माणसाची, पुंडलिकाची कहाणी. तर मग ही गोष्ट आहे पुंडलिकाची, जानू देव आणि मुक्ताबाई नावाच्या एका विद्वान जोडप्याचा हा मुलगा. आणि सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांची अगदी मनापासून सेवा करायचा. पण मग कलावतीशी लग्न झालं आणि पुंडलिकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. जो मुलगा आधी आईवडिलांसाठी जीव ओवाळून टाकायचा तोच आता त्यांचा छळ करू लागला. त्याची सगळी निस्वार्थ सेवा संपली आणि जागा घेतली क्रूर स्वार्थाने. इतकंच नाही तर त्याचा हा क्रूरपणा अगदी शिगेला पोहोचला. त्याने काशीला जायचं ठरवलं, तीर्थयात्रेला. पण विचार करा, तो आणि त्याची बायको घोड्यावर ऐटीत बसलेले आणि त्याचे म्हातारे आईवडील बिचारे पायी चालत होते. केवढा हा निष्ठुरपणा! आणि मग प्रवासात एका रात्री इथे थांबले महान साधू कुक्कुट स्वामींच्या आश्रमात. आणि ती रात्रच पुंडलिकाचं आयुष्य बदलणारी ठरली. तिथे एक अशी विलक्षण घटना घडली ज्याने सगळंच बदलून टाकलं. मध्यरात्री पुंडलिकाची झोप उघडली आणि त्याने जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. 3 सुंदर स्त्रिया, पण त्यांचे कपडे मळलेले होते. त्या संपूर्ण आश्रमाची सेवा करत होत्या आणि सेवा झाल्यावर त्यांचे कपडे एकदम स्वच्छ शुद्ध होऊन त्या निघून जात होत्या. पुंडलिकाला कळलं की या सामान्य स्त्रिया नव्हत्या. या तर साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या होत्या. लोकांची पापं धुता धुता ज्या स्वतः मलिन झाल्या होत्या आणि त्या इथे कुक्कुट स्वामींची सेवा करून स्वतःला शुद्ध करत होत्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलंच की या कुक्कुट स्वामींमध्ये असं काय खास आहे? तेव्हा त्या नद्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून पुंडलिक आतून हदरला. त्या म्हणाल्या, आम्ही एका खऱ्या भक्ताची सेवा करून शुद्ध होतो. असा भक्त जो निस्वार्थपणे आपल्या आईवडिलांची सेवा करतो. हे शब्द एखाद्या बाणासारखे थेट त्याच्या काळजाला जाऊन भिडले. बस त्याच क्षणी पुंडलिकाला आपली चूक समजली. इतकी तीव्र जाणीव झाली की त्याचे डोळे भरून आले. पश्चातापाची एक भली मोठी लाट त्याच्या मनात उसळली. त्याला कळलं की आपण किती भयंकर चूक केली आहे. त्या पश्चातापानंतर पुंडलिक तो राहिलाच नाही जो तो आधी होता. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. आता एकच ध्येय होतं, फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांची सेवा. त्यासाठीच त्याने आपलं उरलेलं आयुष्य वाहून घेण्याचा निश्चय केला. त्याने क्षणाचाही विचार केला नाही. ती काशी यात्रा तिथेच अर्धवट सोडली आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घेऊन तो घरी परत आला. आता त्याच्यासाठी काशी, तीर्थयात्रा सगळं काही त्याचे आईवडीलच होते. त्यांची सेवा हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी पूजा होती. आणि पुंडलिकाची ही सेवा, ही भक्ती इतकी श्रेष्ठ होती, इतकी निस्वार्थ होती की तिची कीर्ती थेट वैकुंठात भगवान विष्णूंपर्यंत पोहोचली. देव त्याच्या भक्तीने इतके प्रसन्न झाले की ते स्वतः त्याला भेटायला उत्सुक झाले. आणि मग तो दिवस उजाडला. तो अद्भुत क्षण आला. साक्षात भगवान विष्णू पांडुरंगाचं रूप घेऊन पुंडलिकाच्या दारात उभे होते. विचार करा, देव स्वतः आपल्या भक्ताला भेटायला आले होते. ही होती त्या कथेची परमोच्च उंची. पण गंमत बघा, ज्या क्षणी देव दारात आले त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आणि त्यांनी ती सेवा थांबवली नाही. आपलं कर्तव्य त्याने अर्धवट सोडलं नाही. त्याने फक्त घरातून एक वीट उचलली आणि देवाच्या दिशेने सरकवली आणि अगदी विनम्रपणे म्हणाला, देवा, क्षणभर या विटेवर उभे राहा. माझी सेवा झाली की मी येतोच. आईवडिलांची सेवा पूर्ण झाली तेव्हा पुंडलिक बाहेर आला. त्याने देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि उशीर झाल्याबद्दल क्षमा मागितली. पण देव अजिबात रागावले नव्हते. उलट त्याच्या या कर्तव्यनिष्ठेवर ते इतके प्रसन्न झाले होते की त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद होता. देवाने त्याला वरदान मागायला सांगितलं. म्हणाले, माग,
काय हवंय तुला? पण पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. ना पैसा, ना मोक्ष, काही नाही. त्याने एकच निस्वार्थ विनंती केली. तो म्हणाला, देवा मला काही नको. फक्त माझ्यासारख्या सगळ्या भक्तांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही याच विटेवर इथेच कायमचे उभे राहा. आणि देवाने तथास्तु म्हणलं. त्यांनी पुंडलिकाची ही इच्छा पूर्ण केली. ही फक्त एक पौराणिक कथा नाहीये. हा एक जिवंत वारसा आहे जो आजही पंढरपूरच्या मंदिरात श्वास घेतो. ती विटेवरची मूर्ती म्हणजे केवळ दगड नाही, तर कर्तव्याला दिलेला तो सर्वोच्च सन्मान आहे. आणि ही किती अद्भुत आहे बघा. आजही आजच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठोबाची मूर्ती त्याच एका विटेवर उभी आहे, जी कित्येक वर्षांपूर्वी पुंडलिकाने त्यांच्यासाठी ठेवली होती. म्हणूनच म्हणतो, ही फक्त गोष्ट नाहीये, ही करोडो लोकांची जिवंत श्रद्धा आहे. आणि पुंडलिकाची ती निस्वार्थ सेवा आजही तिथे साजरी केली जाते. कशी? तर मंदिरात रोज होणाऱ्या पूजा अर्चनच्या रूपात. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत प्रत्येक विधी, प्रत्येक उपचार म्हणजे त्या महान भक्तीला आणि त्यागाला केलेला एक सन्मान आहे. ही भक्ती फक्त मंदिराच्या भिंतींपुरती मर्यादित नाहीये. ती त्या लाखो वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत आहे. दरवर्षी विशेषतः आषाढी एकादशीला लाखो लोक कित्येक आठवडे पायी चालत ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला पंढरपूरला येतात. ही जी वारी आहे ना, हे पुंडलिकाच्या त्याच शिकवणीचं एक चालतं बोलतं प्रतीक आहे. साधी, निस्वार्थ आणि अटळ भक्ती. तर ही कथा संपताना आपल्यासमोर एक प्रश्न उभा करते. आजच्या या जगात जिथे आपण प्रत्येक गोष्टीत भव्यता शोधतो, दिखावा करतो, तिथे पुंडलिकासारखी साधी, सरळ आणि कर्तव्यनिष्ठ भक्ती कशी असू शकते? किंवा तिचा आजच्या काळातलं रूप काय असेल? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.